हॅलो. आज मी तुम्हाला मेकअप करण्यापूर्वी स्किन प्रिपरेशन कसं करायचं हे सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये स्किन प्रिपरेशन म्हणजे काय हा टॉपिक राहील. आता स्किन प्रिपरेशन हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की आपण मेकअप करताना आधी काय करतो? सीटीएम करतो. क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. पण आपण का करतो ते? क्लिन्झिंग का करतो? की डस्ट क्लायंटच्यावर आलेली असते, ते रिमूव्ह करण्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो. टोनिंग का करतो आपण? की पोर्स जे ओपन झालेले असतात त्यांना मिनिमाइज करण्यासाठी आपण टोनिंग करतो. मॉइश्चरायझर का करतो? तर हायड्रेशन, स्किन हायड्रेशन होण्यासाठी करतो. आता हे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे मेकअपच्या आधी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का? आपला मेकअप लाँग लास्टिंग राहावा. खूप वेळ जास्तीत जास्त टिकावा, इव्हन पॅची दिसू नये, ग्रे दिसू नये, म्हणून स्किन प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे, मेकअप लाँग लास्टिंग राहण्यासाठी. पण स्किन प्रिपरेशन करत असताना एक काळजी अशी घ्यायची, की क्लिन्झिंग झाल्यावर 2 मिनिट थांबायचं, टोनिंग झाल्यावर 1 मिनिट थांबायचं आणि मॉइश्चरायझर झाल्यावर सुद्धा 1 मिनिट थांबायचं. जेवढा तुम्ही थोडा-थोडा वेळ द्याल ना त्यावेळी, ते स्किनमध्ये ऑब्झर्व्ह होईल. त्यामुळे आपला मेकअप हा लाँग लास्टिंग राहील. त्यामुळे हे स्किन प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. ही आजची माझी छोटीशी टिप्स होती. कशी वाटली? आवडली तर नक्की माझ्या पेजला फॉलो करा, शेअर करा. थँक